नमस्कार सर्वांना. बऱ्याच जणांनी ईडी, सीबीआय, एनआयए, एनसीबी, सीबीएन, त्यानंतर कस्टम्स, इन्कम टॅक्स, जीएसटी ही वेगवेगळी डिपार्टमेंट किंवा इन्व्हेस्टिगेशन एजन्सी नावं पाहिली असतील किंवा ऐकली असतील. तर तुम्हाला असा प्रश्न पडत असेल की यामध्ये मी कसं जायचं किंवा यामध्ये ऑफिसर पदावर तुमची निवड कशी होऊ शकते. तर मित्रांनो, यासाठी तुम्हाला SSC सिजल म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन ही परीक्षा द्यावी लागेल. या परीक्षेमधून तुम्ही या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये अधिकारी म्हणून जाऊ शकता. तर यामध्ये तुम्हाला फॉर एक्झाम्पल AEO असिस्टंट एन्फोर्समेंट ऑफिसर म्हणून तुम्ही ईडीमध्ये जाऊ शकता. त्यानंतर कस्टम्स, GST, इन्कम टॅक्समध्ये तुम्ही इन्स्पेक्टर म्हणून जाऊ शकता. त्यानंतर तुम्हाला सब इन्स्पेक्टर म्हणून तुम्ही NIAमध्ये, CBIमध्ये जाऊ शकता. तर यासाठी तुम्हाला SSC सिजल ही एक्झाम द्यायची आहे. बऱ्याच जणांना ही माहीत नाही, कारण की हे भारत सरकार म्हणजेच सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम असतात ह्या. या एक्झामसाठी जी SSC सिजल एक्झाम आहे त्यासाठी तुम्हाला वर्षातून एकदा फॉर्म सुटत असतो. तुम्ही तो फॉर्म भरा आणि ती एक्झाम ही 2 स्टेजमध्ये असते, प्री आणि मेन्स. 200 मार्काची प्री असते आणि 309 मार्काची मेन्स असते. तर अशा प्रकारे तुम्ही ह्या एक्झाममधून या वेगवेगळ्या रिनाऊन एजन्सीमध्ये तुम्ही जाऊ शकता. तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत, म्हणजे आपली मराठी मुलांना खूप जणांना हे माहीत नाही, तर जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत किंवा मुलांपर्यंत स्पर्धा परीक्षा तयार करणाऱ्या मुलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून तुम्हाला जर जायचं असेल ह्या चांगल्या एजन्सीमध्ये तर तुम्हाला जाऊ शकता. थँक्यू.